31 डिसेंबर जवळच आलेला आहे. तसेच त्याच्यानंतर 1 जानेवारी त्या संदर्भात आपल्याबरोबर सोपल साहेब आहेत. जे की हमेशा सर्वांचे गुरु राहिलेले आहेत. त्या संदर्भात आपण थोडंसं मार्गदर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलोत. नमस्कार. नमस्कार. आता 31st येतोय. त्याच्यानंतर 1 जानेवारी आहे. तर बार्शीच्या जनतेला काय संदेश द्याल? 31 डिसेंबर म्हणजे वर्षाखेर. या वर्षाखेरच्या दिवशी बरेच जण आपापल्या पद्धतीनं हे वर्षाखेर साजरं करतात. कोणी मंदिरात जाऊन देवदर्शन करतात, काही वेगळ्या पद्धतीनं करतात. आता शासनाचीच परवानगी आहे आणि मला विशेषतः 31st साजरा करत असताना आपल्या आनंदाचा त्रास इतरांना होऊ नये इथपर्यंत मर्यादित आनंद आपण या सगळ्या गोष्टीचा घ्यावा अशी माझी मनोमन सगळ्यांना विनंती आहे. की आनंद हा स्वतःसाठी घ्यायचा असतो, पण दुसऱ्याच्या आनंदावर विरजन पडू नये याची दक्षता आपण घ्यायची असते. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर शासनाचं धोरण जर पाहिलं तर मला असं म्हणावं वाटतं की लोकांचा किंवा व्यक्तीचा माझं असं म्हणणं असं राहील की आता द्रवाला विरोध नाही, कारण शासकीय धोरण आहे, पण उपद्रवाला विरोध आहे. उपद्रव करू नका. आनंद हा स्वतः त्याचा घ्या, त्यालाही मर्यादा ठेवा, एवढंच मला सांगायचं आहे. आणि आपण नवीन वर्षात जात असताना 1 जानेवारी पासून 2024 सुरू होतंय. संपूर्ण नैसर्गिक परिस्थिती जर पाहिली तर आपला तालुका जिल्हा हा जवळपास दुष्काळी शासनानं जाहीर केलेला आहे. त्यामुळं फेब्रुवारी पासून पाणी टंचाईचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. आज सर्वत्र शेतमालाचे भाव हे पडलेले आहेत. त्यामुळं शेतकरी सुद्धा खूप अडचणीत आहे. आणि शेतकरी अडचणीत असल्यामुळं त्याच्यावर अवलंबून राहणारे शेतमजूर असो, व्यापारी असो, उद्योजक असो, हे सुद्धा खूप मोठ्या अडचणीत आलेले आहेत. या सर्वाचा सर्वांगीण विचार करता पाण्यापासून पैशापर्यंत पूर्वी म्हणल्याप्रमाणे पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्याच गोष्टीचा काटकसरीनं वापर करा आणि भगवंत आपल्या सर्वांना या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्याची शक्ती देऊ अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. नवीन आणखी संकट देखील आलेलं आहे कोरोनाचं, त्या देखील काय सांगाल? हा, नवीन व्हेरियंट आता काही काही राज्यात आहे, आपल्या इथेही त्या केसेस सापडलेल्या आहेत. मुंबईत आहेत, अजून 1-2 गावात सापडलेल्या आहेत. तर त्या दृष्टीने सुद्धा गर्दीच्या ठिकाणी जी दक्षता घ्यायला डॉक्टर मंडळीने सांगितलेली आहे, मास्क वापरणं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, ज्यांना पूर्वंपार गंभीर आजार आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीची आणि आजार नसणाऱ्यांनी सुद्धा या गोष्टीची दक्षता घेणं खूप आवश्यक आहे. ती आपण घ्यावी
ही पण एक सूचना या निमित्तानं करतो. पाहिलेत की 2023 जात आहे, 2024 येत आहे. परंतु 2024 जात असताना कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा काही करू नका. चांगले संकल्प करा 2024 येणाऱ्या 2024च्या काळामध्ये, असं साहेबांचं म्हणणं आहे. मी देखील हेच आवाहन करेल की 2024ला बाय करताना थोडंसं व्यवस्थित बाय करा आणि वेलकम करताना 2024 मध्ये आपल्याला बरेच संकटाला सामोरं जायचंय. या संदर्भात देखील डोक्यात ठेवून